आमदार मनीषा कायंदे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काल मुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केलेली आहे आणि ही सूज आहे काही काळापुरतीची असं सुद्धा ते म्हणतात आणि लवकरच याचा फरक पडेल असंही सांगितलं। काय म्हणत? निश्चितच त्यांच्या म्हणण्यामध्ये पूर्ण तथ्य आहे। आता इतकं चांगलं राज्याचं बजेट प्रकाशित झालं आणि ते थेट लोकांना, सर्वसामान्य आणि खास करून महिलांसाठी इतक्या सगळ्या योजना, ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी, आणि असं असताना प्रत्येक चांगल्या गोष्टीची टीकाच करायची। स्वतः काही केलं नाही परंतु दुसऱ्यांनी केलं तर त्यांना पोटशूळ उडतो आणि हे जे त्यांना लोकसभेमध्ये जे काय थोडंफार यश त्यांच्या पदरी पडलं आहे त्याच्यामुळे ते प्रफुल्लित झाले। त्यांना एक तरी जागा येते की नाही असं वाटत होतं, तिकडे 9 जागा आल्या एका गटाला आणि त्यामुळे त्यांना असं वाटतंय की आता सगळी जनताच आपल्या पाठीशी आहे। हे प्रत्येक वेळा सहानुभूती वगैरे हे सगळं काही चालत नाही। खोटं नरेटिव्ह त्यांनी सेट केलं। आज बघा 3 नवीन कायदे लागू होतात आहे। आता केंद्रामध्ये यांचे पण लोक बसले होते मागच्या लोकसभेमध्ये आणि तिकडे वेगळं बोलायचं, इकडे वेगळं बोलायचं आणि त्यामुळे ही जी सूज आली आहे ती लवकरच उतरेल। नक्कीच, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचा जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे यातून आता विरोधक टीका करतायत की भविष्यातील निवडणुका ऑक्टोबरच्या डोळ्यासमोर ठेवून आणि स्वतःला मुख्यमंत्री म्हणून पोर्ट्रे करण्याचा हा सगळा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे। आता त्या दिवशी संजय राऊत काय बोलले, त्यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य करून सगळा तिकडे इंडिया आघाडीमध्ये आता आपल्याला सगळी भांडणं दिसत आहेत। आमच्या इकडे तसं आहे तर बघा, तुम्ही याचं म्हटलं, बजेटचं म्हटलं तर राज्याच्या जनतेला आम्ही द्यायचं नाही का? त्यांच्यासाठी काही तरतूद करायची नाही का? आता जेव्हा इंडिया आघाडीने त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला, महिलांना 1 लाख रुपये देणार होते, मग ते कशासाठी होतं? त्यामुळे असं आहे की त्यांनी केलं तर ते बरोबर असतं आणि आम्ही केलं तर ते चूक। त्यामुळे बघा, निवडणुका येत असतात जात असतात परंतु सत्ताधारी पक्षाचं काम आहे की जनतेची काळजी घेणं आणि ती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आहेत। सर्व ज्या योजना आल्या त्यांना मुख्यमंत्र्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, त्यामुळे यावर देखील आता बरीचशी चर्चा रंगते। विरोधक यावर देखील टीका करतायत, मग राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्ष तुमच्यासोबत नाहीत का असं सुद्धा बोललं जातं आणि त्यामुळे भविष्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असा यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे। बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतीलच अशी आमची अपेक्षा आहे, आशा आहे आणि आमचा विश्वास देखील आहे। परंतु आज आपण देशामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाने किती योजना आहेत, हजारो योजना त्यांच्या नावाने आहे, तेव्हा कधी कोणी टीका केलेली नाही। आणि हे तर नाव न घेता, मी काय असं एकनाथ शिंदे असं ते नाव नाही योजनांचं, मुख्यमंत्री आहेत। विभाग जे ते भाजप आणि राष्ट्रवादीचे सुद्धा आहेत, त्या विभागांच्या योजनांना सुद्धा मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं। मदतीचा हात एकनाथ असे होर्डिंग्स लागलेत सगळीकडे। बघा, हे आमचं ते टॅगलाईन आहे, ती स्लोगन आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे साथ आहे आणि तिघही मिळून प्रत्येक डिसिजन हे निर्णय एकत्र बसून घेत असतात। त्यामुळे हे केवळ एक विरोधकांना काहीतरी रोज उठून बोलायला काहीतरी लागतं, त्यातला हा प्रकार आहे। एक महिला म्हणून तुम्हाला प्रश्न आहे, संभाजी भिडे यांनी जी वक्तव्य केलेली आहे त्याकडे कसं पाहता? ड्रेस घालून वटपौर्णिमेला जाऊ नये असं म्हणतायत ते। बघा, संभाजी भिडेंची मी प्रवक्ता नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि या देशात सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, काय खायचं, काय कसं राहायचं, काय पेहरावा करायचा आहे। आता त्याच्यामुळे ते संभाजी भिडे त्यांचं मत आहे, ते काही गोष्टींवर ठाम आहेत। आता ज्यांना पटतं त्यांनी घ्यावं। जरांगे पाटील म्हणतायत की आरक्षण दिलं नाही तर नाव घेऊन पाडायला सांगणार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये। आता हे नेमके मराठ्यांच्या बाजूनी आहेत, म्हणजे मराठ्यांना पुढे आणण्यासाठी हे सगळं बोलताय की कुठेतरी कळत नकळत मराठा समाजाची बदनामी होते असं करून। आणि मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी त्यांच्या शब्दांना आवर घालावी। 10% आरक्षण शासनाने दिलेलं आहे आणि यात अनेकांचं भलं होणार आहे आणि त्यामुळे हे अशी टोकाची भूमिका घेऊन कोणीही देखील, मग ते ओबीसीचे नेते असतील किंवा मराठी नेते असतील, यांनी वातावरण खराब करू नये आणि काहीतरी विपरीत परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल असं अजिबात बोलू नये। एक शेवटचा प्रश्न, विधान परिषद निवडणुका आहे, काही ठरतंय का आणि तुम्ही सुद्धा इच्छुक आहात का? आता इच्छुक तर बरेच असतात, पुन्हा एकदा संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं, कारण आपण पाहिलं की सभागृहाच्या बाहेर असेल आत असेल मी सतत ॲक्टिव्ह राहिलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच माननीय एकनाथजी शिंदे पुन्हा एकदा माझ्या नावाचा विचार करतील असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.